मराठी चित्रपटात चरित्र भूमिका करणारे, कधी पोलीस, कधी पाटील, कधी मास्तर होणारे, कधी गावरान, तर कधी शुद्ध मराठीत बोलून मनोरंजन करणारे एक महान अभिनेता जयराम कुलकर्णी यांच्याबद्दल आज आपण DSD शॉर्ट बायोग्राफीमध्ये जाणून घेणार आहोत. जयराम कुलकर्णी यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1932 या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावात झाला. गाव तसं लहान होतं, पण जयराम यांची स्वप्न मोठी होती. शाळेत असतानाच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे जयराम यांचे कलागुण शाळेत दिसायला लागले. गावात प्राथमिक शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी जयराम पुण्यात आले. पुढे सर परशुराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षण सुरू होते यावेळी जयराम यांना श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्यासारखे मित्र मिळाले. इथे यांच्यातील कलाकाराला प्रचंड वाव आणि वाहवा मिळाली. जयराम हे ग्रामीण भागातील होते, त्यामुळे त्यांच्या बोलण्यात गावरान भाषेचा प्रभाव होता. ते पुण्यात शिकत होते, त्यामुळे प्रमाण भाषाही शुद्ध होती. यामुळे जयराम कोणत्याही भूमिका सहज करायचे. अशा प्रकारे त्यांचे कॉलेजचे मंतरलेले दिवस संपले आणि शिक्षणानंतर 1956 साली आकाशवाणी पुणे केंद्रात जयराम हे नोकरी करायला लागले. व्यंकटेश माडगुळकर यांचा सहाय्यक म्हणून ते काम करत होते. आता एवढ्या महान व्यक्तीबरोबर काम करणं हे भाग्याचं द्वार असतं आणि जयराम यांचं हे भाग्यद्वार उघडले. काम करत असताना ग.दी. माडगुळकर, पु.ल. देशपांडे यांसारख्या महान व्यक्तींशी संपर्क आला. आकाशवाणीवर माडगुळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीचे वाचन जयराम करायचे. व्यंकटेश माडगुळकर यांच्या सहाय्यक असल्याने जयराम हे प्रभात रस्त्यावरील माडगुळकर यांच्या घरी जायचे. इथेच अनेक निर्मात्यांशी त्यांची ओळख झाली. जयराम हे आकाशवाणी पुणे येथे काम करत नाटकातही काम करत. त्यांची ओळख या काळातील प्रसिद्ध दिग्दर्शक अनंतराव माने यांच्याशी झाली आणि पहिल्यांदा चित्रपटात काम मिळाले आणि जयराम यांच्याकडे कामाचा ओघ वाढला. त्यामुळे 1970च्या सुमारास जयराम यांनी आकाशवाणीच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राकडे वळले. गंमत जम्मत, चल रे लक्षा मुंबईला, झपाटलेला, झुंज तुझी माझी, थरथराट, दे दनादन अशी ही बनवा बनवी, आमच्यासारखे आम्हीच, खट्याळ सासू नाठाळ सून, खरं कधी बोलू नये, खेळ आयुष्याचा, नवरी मिळे नवऱ्याला, प्रेम दिवाने हिंदी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, रंगत संगत अशा अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्या बहुतेक चित्रपटात जयराम कुलकर्णी यांनी विविध भूमिका केल्या होत्या. तर हा आहे त्यांचा चित्रपट प्रवास. जयराम कुलकर्णी यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे तर त्यांचे लग्न डॉक्टर हेमा यांच्याशी झाले. त्यांना रुचिर हे सुपुत्र आहेत. ते नामवंत वकील आहेत आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या सून आहेत. अशा या कलाकाराचे 17 मार्च 2020 रोजी मंगळवारी वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. तर ही होती ज्येष्ठ कलाकार जयराम कुलकर्णी यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती. पुन्हा भेटू नवीन विषयासह, तोपर्यंत धन्यवाद.